आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 30 मार्च 2025. विषय: वास्तव. सोनेरी मजकूर. स्तोत्रसंहिता. परमेश्वराचे डोळे नीतिमान लोकांवर आहेत आणि त्याचे कान त्यांच्या ओरडण्यासाठी खुले आहेत. उत्तरदायी वाचन. इब्री लोकांस. म्हणून पवित्र बंधूंनो, ज्यांना देवाने बोलाविलेले आहे, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित, प्रतिनिधी आणि आमच्या विश्वासाचा मुख्य याजक आहे. ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाराला अधिक मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला. कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण देवाने सर्व काही बांधलेले आहे. परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत. म्हणून पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, सावध असा, बंधूंनो, तुमच्यापैकी कोणाचीही अंतःकरणे दुष्ट व अविश्वासू असू नयेत, ती जिवंत देवापासून दूर नेतात. उलट, आज म्हटलेला काळ आहे तोपर्यंत प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत. कारण आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये त्याच्यावरील विश्वासाचे वाटेकरी आहोत. जर आम्ही सुरुवातीला धरलेला आमचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरून राहिलो. धडा उपदेश. बायबलपासून. शमूवेल. परमेश्वराची नजर माणसांसारखी नसते. तुम्ही बाह्यरूपाला भाळता पण परमेश्वर अंतरंग पाहतो. मत्तय. बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या गोष्टीविषयी ऐकले. तेव्हा योहानाने काही शिष्यांना येशूकडे पाठविले आणि त्याला विचारले, जो येणार होता, तो तूच आहेस? किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? येशूने उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहू शकतात, पांगळे चालताल, कुष्ठरोगी शुद्ध केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. धन्य तो पुरुष जो माझ्यामुळे अडखळत नाही. ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको. योहान. म्हणून येशू यहुदियातून निघून परत गालिल प्रांतात गेला. गालिलाकडे जाताना येशूला शोमरोन प्रांतातून जोवे लागले. तवा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी स्त्री त्या विहिरीवर आली. येशू तिला म्हणाला, मला प्यावयास पाणी दे. येशू म्हणाला, बाई, माझ्यावर विश्वास ठेव. अशी वेळ येत आहे की आपल्या पित्याची, देवाची उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही. जे तुम्हाला समजत नाही त्याची तुम्ही शोमरोनी उपासना करता. आम्ही यहुदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हाला चांगले कळते, कारण यहुदी लोकांकडूनच तारण येते. असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. तशी वेळ आता आलेली आहे आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत. देव आत्मा आहे, म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे. ती स्त्री म्हणाली, मशिहा येणार आहे हे मला माहीत आहे. मशिहा येईल तेव्हा तो आम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगेल. येशू म्हणाला, ती व्यक्ती तुझ्याशी आता बोलत आहे.
मीच तो मशीहा आहे. मग ती स्त्री आपली पाण्याची घागर तशीच विहिरीवर सोडून परत गावात गेली. तिने गावांतील लोकांना सांगितले, एका मनुष्याने मी आतापर्यंत जे काही केलेले आहे ते सर्व सांगितले. त्याला भेटायला चला, कदाचित तो ख्रिस्त असेल. मग लोक गावातून बाहेर पडले आणि येशूला भेटायला आले. मत्तय. तेव्हा यरुशलेमाहून काही परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले, तुमचे शिष्य पूर्वजांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धुत नाहीत. येशूने उत्तर दिले, अहो ढोंग्यानो, तुम्हांविषयी यशया संदेश त्यांनी योग्य सांगितले आहे. तो म्हणतो, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात पण त्यांचे हृदय माझ्यापासून दूर आहे. आणि ते माणसाचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवितात आणि व्यर्थच माझी उपासना करतात. तेव्हा लोकांना जवळ बोलावून त्याने म्हटले, ऐका व समजून घ्या. मार्क. मग ते यरीहोस आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. जेव्हा त्याने ऐकले की नासरेतचा येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला, येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. मग येशू थांबला आणि म्हणाला, त्याला बोलवा. तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलाविल आणि म्हटले, धीर धर, येशू तुला बोलावित आहे. त्या आंधळ्याने आपला झगा टाकला, उडी मारली व तो येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आंधळा मनुष्य त्याला म्हणाला, गुरुजी, मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी. मग येशू त्याला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवलास म्हणून तू बरा झाला आहेस. लगेच तो पाहू शकला आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला. योहान. नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. तो तिबिरिया सरोवराजवळ जे गालिलात होते त्या ठिकाणी दिसला. हे अशा प्रकारे घडले, काही शिष्य एकत्र होते. ते म्हणजे शिमोन पेत्र, थोमा, दिदुम म्हणत तो, गालिलातील काना येथील नथनिएल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे असे ते होते. शिमोन पेत्राने त्यांना म्हटले, मी मासे धरायला जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. नंतर ते बाहेर गेले व नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला, पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे. तो त्यांना म्हणाला, मित्रांनो, तुम्ही काही मासे पकडले का? त्यांनी उत्तर दिले, नाही. तो म्हणाला, तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका व मग तुम्हाला काही मासे मिळतील. जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना. तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, तो प्रभू आहे. असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले, कारण त्याने कपडे काढले होते, व पाण्यात उडी मारली. येशू त्यांना म्हणाला, या, जेवा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून शिष्यांपैकी कोणी त्याला, तू कोण आहेस, हे विचारायला धजला नाही. मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तसेच मासळीही दिली. यशया. तहानलेल्यांनो, या आणि पाणी प्या. तुमच्याजवळ पैसा नसला तरी काळजी करू नका. या आणि पोटभर खा, प्या. अन्न आणि मद्य यासाठी पैसे पडणार नाहीत. मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल, तुम्ही माझ्याकडे या. मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन. हा करार मी दावीदबरोबर केलेल्या करारासारखा असेल. मी दावीदला वचन दिले होते की मी अखंड त्याच्यावर प्रेम करीन व त्याच्यावर विश्वास ठेवीन.
तुम्ही त्या करारावर विश्वास ठेवू शकता. प्रकटीकरण. आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन. ते झाड देवाच्या सुखलोकात आहे. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. योग्य युक्तिवादासाठी विचार करण्यापूर्वीच एक सत्य असावे, म्हणजेच आध्यात्मिक अस्तित्व. सर्व वास्तविकता देव आणि त्याच्या निर्मितीमध्ये आहे. कर्णमधुर आणि चिरंतन आहे. जे त्याने तयार केले ते चांगले आहे आणि तो जे काही बनवितो ते करतो. आध्यात्मिक वास्तविकता ही सर्व गोष्टींमध्ये वैज्ञानिक सत्य आहे. मनुष्याच्या आणि संपूर्ण विश्वाच्या कृतीत पुनरावृत्ती केलेली आध्यात्मिक वस्तुस्थिती सुसंवादी आहे आणि ती सत्याचा आदर्श आहे. आध्यात्मिक तथ्ये उलट्या केल्या जात नाहीत. अध्यात्माशी कोणतेही साम्य नसलेले उलट विघटन वास्तविक नाही. त्याच्या विज्ञानात असल्याची वास्तविकता आणि सुव्यवस्था समजून घेण्यासाठी आपण खरोखर जे काही आहे त्याचे दैवी तत्व म्हणून देवाची गणना करून सुरुवात केली पाहिजे. आत्मा, जीवन, सत्य, प्रेम एक म्हणून एकत्र करा आणि देवासाठी शास्त्रीय नावे आहेत. सर्व पदार्थ, बुद्धिमत्ता, शहाणपण, अस्तित्व, अमरत्व, कारण आणि परिणाम देवाचे आहेत. हे त्याचे गुणधर्म आहेत. असीम दैवी तत्व. प्रेमाचे शाश्वत अभिव्यक्ती. कोणतेही शहाणपण शहाणे नाही तर त्याचे शहाणपण आहे. कोणतेही सत्य सत्य नाही. प्रेम सुंदर नाही. जीवन म्हणजे दैवी. काहीच चांगले नाही, परंतु चांगले देव देतो. आपल्याला आत्म्याबद्दल योग्यरित्या माहीत असलेले सर्व काही देव, दैवी तत्व आणि ख्रिस्त आणि ख्रिश्चन विज्ञानाद्वारे शिकले जाते. जर हे विज्ञान पूर्णपणे शिकले असेल आणि योग्यरित्या पचले गेले असेल तर खगोलशास्त्रज्ञ तारे वाचू शकतील किंवा ग्रहण मोजू शकतील. त्यापेक्षा सत्य अधिक अचूकपणे आपल्याला माहीत आहे. हे मानसिक वाचन दफनविरोधी आहे. हे आध्यात्मिक समजुतीचे प्रदीपन आहे जे भौतिक अर्थाने नव्हे तर आत्म्याची क्षमता दर्शवते. जेव्हा नंतरचे दैवी मनाला उत्पन्न मिळते तेव्हा हा आत्मा संवेदना मानवी मनावर येतो. अशा अंतर्ज्ञानाने जे काही तयार केले आहे ते प्रकट करते आणि सुसंवाद कायम ठेवते. एखाद्याला चांगले करण्यास सक्षम करते, परंतु वाईट नाही. जेव्हा आपण या पद्धतीने मानवी मन वाचण्यास सक्षम असाल आणि आपण नष्ट कराल की त्रुटी समजेल तेव्हा आपण बरे होण्याच्या परिपूर्ण विज्ञानापर्यंत पोहोचू शकाल. शोमरोनी बाई म्हणाली, चला, एका पुरुषाला भेटा, ज्याने मला जे काही केले त्या सर्व गोष्टी मला सांगितल्या. हा ख्रिस्त नाही का? देव सर्व काही असल्याने त्याच्या संभाव्यतेसाठी जागा नाही. देव, आत्मा एकट्याने सर्व तयार केले आणि त्यास चांगले म्हटले. म्हणून वाईट, चांगल्याच्या विरोधात अवास्तव आहे आणि देवाचे उत्पादन होऊ शकत नाही. शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले आहे की त्याच्यामध्ये आपण जगतो आणि हलवितो आणि आपले अस्तित्व आहे. तर मग ही दिसते की देवापासून स्वतंत्र, ज्यामुळे रोग होतो आणि ते बरे होते. हे काय आहे परंतु विश्वासाची एक चूक, नश्वर मनाचा नियम, प्रत्येक अर्थाने चुकीचे, पाप, आजारपण आणि मृत्यूला मिठी मारणे. हे अमर मनाचे, सत्याचे आणि आध्यात्मिक नियमांचे अगदी अँटीपोड आहे. देवाच्या व्यक्तिरेखेच्या चांगुलपणाच्या अनुषंगाने त्याने माणसाला आजारी केले पाहिजे, तर माणसाला स्वतःला बरे करण्यास सोडले पाहिजे.
समजणे मूर्खपणाचे आहे की हे प्रकरण रोगास कारणीभूत ठरू शकते आणि बरा होऊ शकते, किंवा आत्मा देव रोग निर्माण करतो आणि उपाययोजना करतो. आपण फार्मास्युटिक्सचा त्याग करणे आवश्यक आहे आणि ऑन्टोलॉजी, वास्तविक अस्तित्वाचे विज्ञान घेणे आवश्यक आहे. केवळ बाह्य गोष्टींचा स्वीकार करण्याऐवजी आपण वास्तववादाकडे पाहिले पाहिजे. आम्ही पाईन ट्रीमधून पीच गोळा करू शकतो किंवा असणा या कॉन्कॉर्डच्या विघटनातून शिकू शकतो, तरीही विज्ञानाने आपल्या सुधारित मोहिमेमध्ये नश्वरांमधील काही आघाडीच्या भ्रमांना तर्कसंगत केले आहे. हे नाव भ्रम शून्यतेकडे निर्देश करते. यहुदी आणि जेंटिल दोघांनाही तीव्र शारीरिक संवेदना असू शकतात, परंतु मनुष्यांना आध्यात्मिक अर्थाची आवश्यकता आहे. येशूला ही पिढी वाईट आणि व्यभिचारी असल्याचे माहीत होते. आध्यात्मिकतेपेक्षा सामग्री अधिक शोधत आहे. भौतिकवादातील त्याचे थ्रस्ट तीक्ष्ण होते, परंतु आवश्यक होते. त्याने कठोर निषेधाचा ढोंगीपणा कधीही सोडला नाही. मुलांना त्यांच्या पहिल्या धड्यांपैकी सत्य, बरे, ख्रिश्चन विज्ञान शिकवले पाहिजे आणि आजारपणाबद्दल सिद्धांत किंवा विचारांवर चर्चा करण्यास किंवा त्यांचे मनोरंजन करण्यापासून वाचले पाहिजे. त्रुटी आणि त्यातील दुःखाचा अनुभव टाळण्यासाठी आपल्या मुलांच्या मनापासून दूर राहा. नंतरचे पूर्वीच्या तत्वावर वगळले पाहिजे. यामुळे ख्रिश्चन विज्ञान लवकर उपलब्ध होते. काही अवैध गोष्टी तथ्ये जाणून घेण्यास किंवा पदार्थाची चूक आणि त्यातील कायद्यांविषयी ऐकण्यास तयार नसतात. ते आपल्या भौतिक देवतांसाठी थोडे अधिक लांब करतात. जीवनाच्या जीवनावर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवतात आणि केवळ जिवंत आणि खरा देव करू शकतो हे मान्य करण्यापेक्षा ही त्रुटी त्यांच्यासाठी अधिक काम करेल अशी अपेक्षा आहे. आपल्या स्पष्टीकरणात अधीर त्यांच्या तक्रारींपासून मुक्त होईल अशा मनाच्या विज्ञानाची चौकशी करण्यास तयार नसल्यामुळे ते खोट्या विश्वासांना मिठी मारतात आणि भ्रामक परिणाम सहन करतात. नश्वर देव आणि मनुष्याची अधिक योग्य मते मिळवित असताना, सृष्टीच्या बहुपक्षीय वस्तू, ज्या आधी अदृश्य होते, ते दृश्यमान होतील. जेव्हा आपल्याला हे समजले आहे की जीवन आत्मा आहे, कधीही नाही किंवा प्रकरणात नाही, तेव्हा ही समज पूर्णतेमध्ये वाढेल, सर्व देवामध्ये शोधून काढेल, चांगले आणि इतर चेतावणीची गरज नाही. आत्मा आणि त्याची रचना ही केवळ अस्तित्वाची वास्तविकता आहे. आत्म्याच्या सूक्ष्मदर्शकाखाली पदार्थ अदृश्य होते. पाप सत्यतेमुळे नष्ट झाले आहे आणि येशूने आजारपण आणि मृत्यूवर मात केली, ज्याने त्यांना त्रुटीचे रूप असल्याचे सिद्ध केले. आध्यात्मिक जीवन आणि धन्यता हे एकमेव पुरावे आहेत, ज्याद्वारे आपण खरे अस्तित्व ओळखू शकतो आणि सर्वत्र शोषून घेणाऱ्या आध्यात्मिक प्रेमामुळे उद्भवणारी अकल्पनीय शांतता जाणवू शकतो. जेव्हा आपण ख्रिश्चन विज्ञानाचा मार्ग शिकतो आणि मनुष्याच्या आध्यात्मिक अस्तित्वास ओळखतो, तेव्हा आपण देवाची निर्मिती, पृथ्वी आणि स्वर्ग आणि मनुष्याच्या सर्व वैभवाने पाहू आणि समजू. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये.
विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.